एक चाहूल प्रीतीची भाग 16। अनुष्का आणि पिहू एका टेबलवर जाऊन बसले. त्यांनी रिहानच्या दिशेने अजिबात लक्ष दिलं नाही. तेवढ्यात रिहानचं लक्ष त्यांच्या टेबलवर गेलं आणि तो फक्त अनुष्काकडेच पाहत होता. मग रिहान तिथे उभ्या असलेल्या मुलींना म्हणाला, हे गर्ल्स, आता तर मी इथेच शिकणार आहे, त्यामुळे तुम्ही सगळ्या मला कधीही भेटू शकता. त्यामुळे आता तुम्ही सगळ्या जा आणि तुमच्या क्लासेस अटेंड करा. हे ऐकून सगळ्या मुली एक एक करून जाऊ लागल्या. एका मुलीने जाताना त्याला विचारलं, तुम्ही पुन्हा इथेच भेटणार का? रिहान म्हणाला, हो नक्कीच, मी इथेच भेटेन. जसं सगळ्या मुली गेल्या रिहान उठून थेट अनुष्का आणि पिऊच्या टेबलजवळ गेला आणि अनुष्काच्या शेजारील खुर्चीवर बसत म्हणाला, हाय, आय एम रिहान, नाव तर ऐकलंच असेल. अनुष्का काही बोलते त्याआधीच पिऊ म्हणाली, नाही. हे ऐकून रिहानने पिऊकडे पाहून म्हटलं, मग तुला तुझी जनरल नॉलेज अपडेट करण्याची गरज आहे. हे ऐकून पिऊला राग आला आणि तिने रागाने विचारलं, ओ हॅलो, तू स्वतःला समजतोस काय? रिहान म्हणाला, रॉकस्टार. तेव्हाच अनुष्काने म्हटलं, हा आमचा टेबल आहे, मग तू इथे काय करतो? रिहान म्हणाला, मी इथे तुमच्याशी बोलायला आलो आहे. तेव्हाच पिहू म्हणाली, आम्हाला तुझ्याशी बोलण्यात अजिबात रस नाही आहे. रिहान पटकन म्हणाला, मी कधी म्हटलं की मी तुमच्याशी बोलायला आलोय? आणि मग त्याने अनुष्काकडे पाहत विचारलं, तू आज संध्याकाळी माझ्यासोबत कॉफी प्यायला येशील का? अनुष्काने उत्तर दिलं, अजिबात नाही. हे ऐकून पिहू हसू लागली. मग रिहानने पिहूकडे पाहून म्हटलं, तुझे हे कोलगेट सारखे दात दाखवायचं बंद कर. पिहू काही बोलली नाही. मग रिहानने अनुष्काकडे पाहत म्हटलं, माहितीये, जसं मी तुला पाहिलं तसं तुलाच पाहत राहिलो. कदाचित लोक यालाच लव्ह ॲट फर्स्ट साईट म्हणतात. तेव्हाच पिहू म्हणाली, उफ, हे फिल्मी लाईन्स. यावर रिहानने चिडून म्हटलं, तुझा प्रॉब्लेम काय आहे? कदाचित तू तुझ्या मैत्रिणीवर जेलस होत आहेस, कारण तू असतानाही मला ती आवडायला लागलीये. आय कॅन सी, तू खूप सुंदर आहेस, पण माझं हे हृदय तुझ्या मैत्रिणीवर गेलं आहे. मग रिहान पुढे म्हणाला, पण मला पूर्ण खात्री आहे की तुझा बॉयफ्रेंड असेल आणि नसेल तर तुझ्या सौंदर्यावर एखाद्या माफियाचं हृदय नक्कीच आलं असेल आणि तुझ्यावर प्रेम करून मला मरायची अजिबात आवडत नाहीये. नाव शट अप. मला माझ्या पहिल्या प्रेमावर कॉन्सन्ट्रेट करू दे. रिहानच्या तोंडातून हे सगळं ऐकून अनुष्काला खूप हसू आलं आणि हसत हसत ती म्हणाली, यू आर राईट. हिला ज्यानेही प्रेम केलं आहे ॲट लास्ट त्याचं हृदय तुटलंच आहे. हे ऐकून पिहू म्हणाली, अनु चूप कर तू, आणि तू याच्या बडबडी का ऐकत आहेस? अनुष्काने हसत उत्तर दिलं, मी तर तुम्हा दोघांची भांडणे एकसे करत आहे. तेव्हाच रिहानने पिहूचं बोलणं तोडत म्हटलं, अनु इग्नोर हर. रिहानच्या तोंडातून अनुष्कासाठी अनु ऐकून पिहूने रागाने रिहानवर पाणी फेकलं आणि म्हणाली, तो मिस्टर रोडसाईड रोमिओ. माझ्या मैत्रिणीला अनु म्हणायची हिंमत सुद्धा करू नकोस. रिहाननेही रागात आपल्या जागेवरून उठतं म्हटलं, तुझी हिंमत कशी झाली माझ्यावर पाणी फेकायची? हे बोलून रिहानने पिहूवर ज्यूस फेकला आणि मग पुढे म्हणाला, आणि राहिली गोष्ट अनु म्हणायची, तर ती माझी होणारी गर्लफ्रेंड आहे. मी तिला कोणत्याही नावाने हाक मारू शकतो. आपल्यासाठी गर्लफ्रेंड शब्द ऐकून अनुष्का रिहानकडे रागाने पाहत राहिली, पण रिहानला काही फरक पडला नाही. तो फक्त पिहूसोबत भांडण्यात व्यस्त होता आणि दोघे एकमेकांवर एक एक करून सगळ्या खाण्याच्या वस्तू फेकत होते. तेव्हाच पिहूचं लक्ष एका टेबलवर गेलं, जिथे केक ठेवलेला होता. तिने तिथे जाऊन केकचा एक तुकडा घेतला आणि रिहानवर फेकला, जो थेट त्याच्या चेहऱ्यावर लागला. हे पाहून सगळे विद्यार्थी हसू लागले. अनुष्का स्वतःला या भांडणातून वाचवण्यात लागली आणि ती जाऊन एका टेबलच्या मागे लपली. तेव्हाच रिहाननेही जाऊन केकचा एक तुकडा घेतला आणि तो पिऊच्या चेहऱ्यावर लावला. मग काय, दोघंही एकमेकांवर धावत जाऊन केक फेकू लागले. तेव्हाच तिथे मिहीर आणि सोहा आले आणि कॅन्टीनचं हे दृश्य पाहून आश्चर्यचकित होत इकडे तिकडे पाहू लागले. मग त्यांची नजर पिहू आणि रिहानवर गेली, जे लहान मुलांसारखे भांडत होते. मिहीर आणि सोहा दोघंही धावत त्यांच्या जवळ गेले आणि त्यांनी दोघांना धरून घेतलं. तेव्हाच पिहू सोहाला म्हणाली, दी सोडा मला, या लंगूरचं तर मी आज नाक कापूनच राहीन. तेव्हाच रिहानही म्हणाला, सोडा मला, या चुडेलची तर मी आज चोटी कापूनच राहीन. हा काय हंगामा लावलाय कॅन्टीनमध्ये? तेव्हाच एक मोठा आवाज कानावर पडला आणि सगळे विद्यार्थी त्या दिशेने पाहू लागले.
अनुष्कानेही त्या दिशेने पाहून घाबरत म्हणाली, प्रिन्सिपल सर कॅन्टीनमध्ये. तेव्हाच प्रिन्सिपल सरांनी चारही बाजूंना पाहिलं आणि मग म्हणाले, तुम्ही दोघं आपला हुलिया ठीक करून 10 मिनिटात माझ्या केबिनमध्ये या. हे बोलून प्रिन्सिपल सर रागाने तिथून निघून गेले. तेव्हाच पिहूने रिहानकडे पाहून रागात म्हटलं, हे सगळं तुझ्यामुळे झालंय. रिहाननेही क्रॉस क्वेश्चन करत विचारलं, अच्छा जी, माझ्यावर पाणी कुणी फेकलं होतं? तेव्हाच सोहा त्यांना थांबवत म्हणाली, अरे चूक करा. तुम्ही दोघं लवकर चेहरा साफ करून सरांकडे जा आणि जाऊन सॉरी म्हणून टाका. सोहाच्या बोलण्यावर दोघांनी होकारार्थी मान हलवली. थोड्या वेळाने दोघं आपलं डोकं खाली घालून प्रिन्सिपल सरांच्या केबिनमध्ये उभे होते. प्रिन्सिपल सर बऱ्याच वेळाने दोघांना सुनावत होते. तेव्हाच त्यांनी रिहानला विचारलं, रिहान तुला तुझ्या इमेजची अजिबात काळजी नाही का? तू विसरलास की तू एक रॉकस्टार आहेस, एक पब्लिक फिगर देखील. रिहानने हळू आवाजात उत्तर दिलं, आय एम सॉरी डॅड. रिहानच्या तोंडातून प्रिन्सिपल सरांसाठी डॅड ऐकून पिऊ त्याच्याकडे आश्चर्याने पाहू लागली. तेव्हाच प्रिन्सिपल सर म्हणाले, जस्ट शट अप. मी तुला समजावलं आहे ना की कॉलेजमध्ये मला डॅड म्हणू नकोस. डॅडने नजर खाली करत उत्तर दिलं, सॉरी सर. तेव्हाच प्रिन्सिपल सरांनी पिऊकडे पाहून विचारलं, आय होप तू याबद्दल कोणाला काही सांगणार नाहीस. हे ऐकून पिऊने हसत म्हटलं, डोंट वरी सर, मी कोणाला काही सांगणार नाही. तेव्हाच प्रिन्सिपल पुढे म्हणाले, पण आज तुम्ही दोघांनी जे केलं आहे, त्याची शिक्षा तुम्हाला नक्कीच मिळेल. तुम्ही दोघं आजपासून 1 आठवड्यापर्यंत लायब्ररीची साफसफाई कराल आणि सगळ्या पुस्तकांची मांडणीही कराल. हे ऐकून पिहू आणि रिहान दोघंही एकत्रित चकित होत म्हणाले, व्हॉट? प्रिन्सिपल त्यांच्या बोलण्याकडे दुर्लक्ष करत पुढे म्हणाले, नाव यू कॅन गो. दोघंही आपला चेहरा खाली घालून तिथून बाहेर आले आणि एकमेकांना दोष देऊ लागले. तेव्हाच अनुष्का पिऊच्या जवळ आली आणि तिने विचारलं, पिऊ काय झालं? सरांनी काय म्हटलं? पिऊने रडवेल्या चेहऱ्याने उत्तर दिलं, आम्हाला 1 आठवड्यापर्यंत लायब्ररीची साफसफाई करायला सांगितलं आहे. हे ऐकताच अनुष्का जोरात हसू लागली. रिहानने अनुष्काकडे फ्लर्ट करत पुन्हा हसत विचारलं, तुझ्या अशा हास्यासाठी तर मी अशी 100 शिक्षा घेण्यासाठी तयार आहे. हे ऐकून पिऊ वैतागून म्हणाली, पुन्हा फिल्मी डायलॉग. त्यावर अधिराज रागाने तिच्याकडे बघत म्हणाला, शट अप. आणि मग त्याने अनुष्काकडे बघत विचारलं, तसं आपल्या कॉफी डेटचं काय झालं? अनुष्काने उत्तर दिलं, अरे एवढी घाई काय आहे? अजून तर भेटलोच आहोत आणि अजून तर तू अनुष्काला नीट ओळखलंही नाहीये. हे ऐकून रिहान म्हणाला, मग वाट कशाची बघायची आहे? तू तुझ्याबद्दल मला आत्ता सांगून टाक. तेव्हाच पिहू मध्ये बोलत म्हणाली, मजनूजी, तुम्ही कदाचित विसरताय की अजून आपल्याला लायब्ररीची साफसफाई करायची आहे. आपला हा आशिकाना अंदाज नंतर दाखवा. पिहू हे बोलून रिहानला तिथून घेऊन निघून गेली. थोड्या वेळातच पिहू आणि रिहान लायब्ररीत गेले आणि तिथल्या इतक्या पुस्तकांचा ढीग पाहून त्यांचं डोकं फिरलं. तेव्हाच पिहू एक खोल श्वास घेत म्हणाली, एक काम करू, तू लेफ्टकडून सुरू कर, मी राईटने स्टार्ट करते. हे ऐकून रिहान म्हणाला, लेफ्ट आणि राईटच्या चक्करात तर पूर्ण दिवस निघून जाईल. आपण हे करू शकतो की तू पुस्तकं साफ कर आणि मी अरेंज करतो. तेव्हाच पिहू रिहानला धमकावत म्हणाली, अच्छा जी मोठा हुशार होण्याचा प्रयत्न करतो. जर मी पुस्तकं साफ करू शकते तर ती अरेंजही करू शकते. त्यामुळे गपचूप ते कर जे मी सांगितलं. तुझी एक साईड घे आणि सुरू हो. रिहान वैतागून लेफ्ट साईड साफ करायला लागला. मग दोघंही शांतपणे आपल्या आपल्या कामात गुंतले. थोड्या वेळाने पिहूने रिहानला विचारलं, तू अनुष्काला जे काही सांगितलं त्याबद्दल तू खरंच सिरियस आहेस का? रिहानने उत्तर दिलं, हो नक्कीच. मी आजवर कधीच कोणत्याही मुलीला अशा प्रकारे अप्रोच केलं नाही आणि मी तर नेहमी मुलींनी वेढलेला असतो. यावर पिहू म्हणाली, पण ज्या गोष्टीला तू लव्ह ॲट फर्स्ट साईट म्हणतोस ती एक अट्रॅक्शन सुद्धा असू शकते. रिहान विचारात होऊन म्हणाला, हो. पण मला वाटतं की सुरुवातीला आकर्षणच असतं, त्यानंतर ते आकर्षण प्रेमात बदलतं. पिहूनेही काही वेळ विचार करून उत्तर दिलं, होऊ शकतं. पण जर तुझं आकर्षण प्रेमात बदललं नाही तर? बघ मला अनुष्काला दुखावलेलं बघायचं नाहीये. त्यामुळे जोपर्यंत तू तुझ्या फिलिंग्सबद्दल खात्रीशीर होत नाहीस तोपर्यंत माझ्या मैत्रिणीपासून दूर राहा आणि एकदा खात्री झाली, तर मी स्वतः तुला मदत करेन हे मी प्रॉमिस करते. रिहान चिल होत म्हणाला,
यार तू खूप विचार करतेस आणि मला तर वाटतं की तू तुझ्या फ्रेंडसाठी खूपच पजेसिव्ह आहेस. जस्ट चिल. हे ऐकून पिहू थोड्या उंच आवाजात म्हणाली, जस्ट शट अप आणि मला यार म्हणू नकोस. मी तुझी कोणतीही यारवार नाहीये. बस फक्त मी इथे तुझ्यासोबत अडकले आहे. रिहान तोंड वाकडं करत म्हणाला, हो तर मला कोणता शौक चढला आहे तुझ्याशी बोलण्याचा. मग दोघं एकमेकांकडे दुर्लक्ष करून आपापलं काम करू लागले. काम पूर्ण करताना 1 तास गेला. त्यानंतर दोघं थकून कॅन्टीनमध्ये परत गेले, जिथे अनुष्का, सोहा आणि मिहीर पिहूची वाट पाहत होते. पिहू आली आणि खुर्चीवर पसरून बसली व पाणी पिऊ लागली. तेव्हाच रिहानही आला आणि अनुष्काच्या बाजूला खुर्ची घेऊन बसला व तिला पाहत विचारलं, तर काय विचार केला तू? तेव्हाच सोहाने आश्चर्याने विचारलं, कशाबद्दल विचार करायचा आहे तिला? आणि तू इथे असा का बसलायस? तू आहेस कोण? जसं सोहाने रिहानला हे विचारलं, पिहू पाणी पित होती आणि हसल्यामुळे तिच्या तोंडातून पाणी मिहीरवर पडलं. तेव्हा पिहू मिहीरची माफी मागत म्हणाली, सॉरी सॉरी. मी मुद्दाम नाही केलं, चुकून झालं. मिहीर थोड्या रागाने म्हणाला, तुला हसू कंट्रोल करता येत नव्हतं का? बघ तो माझे पूर्ण कपडे खराब केले. असं बोलून मिहीर उठून बाथरूममध्ये गेला. तेव्हाच अनुष्का काहीतरी पाहून म्हणाली, यार पिहू कंपनीवाल्यांनी आपला रिझ्यूम रिजेक्ट केला. पिहूने आश्चर्याने विचारलं, व्हॉट? पण असं का केलं? त्यावर रिहानने अनुष्काकडे पाहत विचारलं, तसं तुम्ही दोघींनी कुठल्या कंपनीत हे केलं होतं, ज्यांनी रिझ्यूम रिजेक्ट केला? अनुष्का रिहानचं बोलणं ऐकून अपसेट होऊन म्हणाली, देशमुख इंडस्ट्री. अनुष्काचं बोलणं ऐकून रिहान हसत म्हणाला, मग ते होणं आलंच होतं. तिथे जास्तीत जास्त MBA स्टुडंट्सना इंटर्नशिप दिली जाते आणि ते सुद्धा अशा स्टुडंट्सना ज्यांच्या रिझ्यूममध्ये चांगले सर्टिफिकेट्स असतात. यावर पिहू म्हणाली, तर तुला काय वाटतं, आम्हाला तिथे इंटर्नशिप मिळू शकत नाही? रिहानने उत्तर दिलं, बिलकुल नाही. जर चुकून रिझ्यूम सिलेक्ट झालं तरी तिथला इंटरव्ह्यू खूप टफ आहे. ते तुमच्या बसचं नाही. तेव्हाच पिहू म्हणाली, तर आता तू बघत जा, मी आणि अनुष्का तिथंच इंटर्नशिप करू. हे ऐकून रिहान म्हणाला, अच्छा जी. तर चला या गोष्टीला शर्तमध्ये बदलू. जर तुम्ही सिलेक्ट झालीत तर मी पूर्ण आठवडा एकटाच लायब्ररी साफ करीन आणि नाही झालीत तर तुम्ही कराल. तुला ही शर्त मंजूर आहे का? पिहूने 2 सेकंद विचार करून उत्तर दिलं, हो मला मंजूर आहे. तेव्हाच अनुष्का उठून पिहूच्या जवळ येऊन तिच्या कानात म्हणाली, हे काय बोलते तू? आपला रिझ्यूम आधीच रिजेक्ट झालाय. म्हणजे बेट तर तशीही तू भरलीस. पिहू हसत म्हणाली, तुला कदाचित आठवत नसेल, पण कंपनीचा बॉस आपल्या घरीच राहतो. अनुष्काने तिला आठवण करून दिलं, हो पण दादाने आधीच मदत करण्यास नकार दिला आहे. तेव्हा पिहू म्हणाली, तू गप्प बस आणि बघत राहा, मी कशी अधिराजला हो म्हणायला लावते. अनुष्काने संशयाने पिहूकडे पाहून विचारलं, तू काय करायचा विचार करते आहेस? पिहू लगेच अनुष्काला डोळा मारून म्हणाली, काही नाही, फक्त थोडंसं रडणं-धुणं करीन, तर आपोआपच त्यांचं मन पिघळेल. हे ऐकून अनुष्काने हसत म्हटलं, उठव उठव, दादाच्या कमजोरीचा फायदा उठव. पिहू म्हणाली, हो तर ते सरळ मदत करत नाहीत ना. त्यानंतर सगळे आपल्या घरी निघाले. घरी पोहोचून पिहू आपल्या रूममध्ये गेली आणि कपडे बदलून बेडवर बसून अधिराजच्या येण्याची वाट पाहू लागली. काही तासांनी अधिराज रूममध्ये आला, तर त्याने पाहिलं की पिहू सॅड चेहरा करून बेडवर बसली आहे. तो तिच्या जवळ गेला आणि तिला विचारलं, काय झालं प्रिन्सेस? तू अशी सॅड होऊन का बसली आहेस? पिहू रडवेल्या चेहऱ्याने अधिराजला म्हणाली, तुम्हाला सांगून काय उपयोग? तुम्ही तर आधीच मदत करण्यास नकार दिलाय. पिहूचं बोलणं ऐकून अधिराजला काहीतरी समजू लागलं. तो पिहूच्या जवळ जाऊन तिच्या गालावर हात ठेवून पुन्हा विचारलं, काय झालं आहे? पिहूने उत्तर दिलं, तुमच्या कंपनीवाल्यांनी माझा आणि अनुष्काचा रिझ्यूम रिजेक्ट केलाय आणि माहीत आहे का, हे ऐकून एका मुलाने माझी खूप चेष्टा केली. त्यामुळे मी त्यालाही बोलून टाकलं की आता मी तुमच्या कंपनीत इंटर्नशिप करूनच दाखवीन. त्याने या गोष्टीवर माझ्यासोबत शर्त लावली. पिहूने एका दमात अधिराजला सगळं सांगून टाकलं. पिहूचं बोलणं ऐकून अधिराज म्हणाला, तुला कोणी सांगितलं होतं की लहान मुलांसारखी शर्त लाव आणि एक ठिकाणाहून रिझ्यूम रिजेक्ट झालं तर काय झालं, दुसरीकडे ट्राय कर. अधिराजचं बोलणं ऐकून पिहूला राग आला. तिने अधिराजचा हात आपल्या चेहऱ्यावरून दूर करून उशीमध्ये चेहरा लपवला. मग हट्टाने म्हणाली, नाही नाही,
मला कोणत्याही दुसऱ्या कंपनीत इंटर्नशिप करायचं नाही. मला फक्त तुमच्या कंपनीतच इंटर्नशिप करायचं आहे. पियूला अशा रडण्याचा आणि हट्टाचा पवित्रा घेताना पाहून अधिराज तिच्या डोक्यावरून हात फिरवत म्हणाला, पियू तू का लहान मुलांसारखी हट्ट करते आहेस? यावर्षी सिलेक्शन नाही झालं तर पुढच्या वर्षी होईल. आता पुरे उठ चल. कसा वाटला आजचा भाग? काय यार तुम्ही काही लोक बघून सुद्धा सबस्क्राईब करत नाही. ठके तुमची इच्छा आता मी किती सांगू ना. तर आता अधिराज काय करेल? पियूच्या हट्टापुढे झुकेल का? काय वाटतं? जजनून घ्यायला वाचत राहा.